हॅलो, गावठी गंगापूरकर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज होता आपला नवीन मेन्यूमध्ये सिंपल आपण पिठलं करूया. पिठल्यासाठी काय लागतं? 2 कांदे, 1 लसूणची कांडी, 8-10 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. हे छानपैकी मी असे कट करून घेतले. कट करून घेतल्यानंतर 1 वाटी बेसन घेतलं होतं. आपण पहिले कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 2 पळ्या हे तेल टाकलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकली, थोडीशी जिरे टाकली, लसूण टाकलं, मग कढीपत्ता टाकला, मिरच्या टाकल्या आणि कांदा टाकला. हे छान असं लाल होईपर्यंत असं छान परतून घेतलं. परतून झाल्यानंतर एक जीव झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी 1 ग्लास हे पाणी टाकलं. थोडीशी हळद पण टाका आणि मीठ पण टाका तुमच्या चवीनुसार. पुढे आपण त्याच्या पाणी उकळी येईपर्यंत आपण त्याला थोडीशी वाट पाहिली. नंतर आपण खाली एक वाटीमध्ये बेसन घेतलं, त्याला छान थोडंसं पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि त्याला थोडंसं असं पातळ केलं. पातळ केल्यानंतर असं छान त्याच्यामध्ये गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे. असं तुम्ही हे छानपैकी बेसनची खाली ग्रेव्ही करून ठेवा. इकडं वरती कढईमध्ये उकळी आल्यावरती ही पेस्ट केलेली जी ग्रेव्ही होती आपण ती बेसनची त्याच्यात टाकून द्या. टाकून दिल्यावर असं जोपर्यंत असं मस्त बेसन शिजत नाही तोपर्यंत असं त्याला हटवून घ्या. हटवून घेतल्यानंतर तुम्हाला जशी चवीनुसार कोथिंबीर आवडली असेल तर परत वरतून अशी कोथिंबीर टाका. ही भाकरी सोबत बेसन हे एकदम छान लागतं. त्याच्यासोबत पापड आणि ठेचा असेल तर अजूनही भारी. तुम्ही नक्की ट्राय करा घरी. मी तर अशाच पद्धतीने केलं आज. लाईक अँड सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करा. बाय.